हाय एव्हरीवन। तर आज आहे संडे आणि संडेचा तर सगळ्यांचा आरामाचा दिवस असतो, पण बायकांना मात्र फक्त नावापुरतं सुट्टी असते, कारण घरात सगळे असतात, त्यामुळे शक्यतो संडेला भरपूर कामं निघत असतात। तर बघा, इथे स्वयंपाकापासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। ॲक्च्युली चिऊच्या पप्पांना काही कामानिमित्त नागपूरला जायचं आहे, म्हणून म्हटलं त्यांचं आधी आवरून देते। सो इथे स्वयंपाक करायला घेतली आणि लगेच जे आहे ते लसूण सुद्धा सोललं नव्हतं, म्हणून साईड बाय साईड जे आहे ते लसूण सोलून घेतलं। भेंडीची भाजी करत आहे, त्यासोबतच दह्याची कढी सुद्धा करत आहे, कारण भेंडीची भाजी दह्याची कढी हा कॉम्बिनेशन आमच्या घरामध्ये सगळ्यांना फार आवडतो। त्यानंतर चिऊसाठी आणि वेदांतसाठी जे आहे ना मी ढोकळा सुद्धा बनवून घेत आहे। सो ढोकळ्यासाठी मी पाणी जे आहे ना कुकरमध्ये उकळायला ठेवलेलं आहे। म्हटलं आधी भेंडीची भाजीची फोडणी देते, जोपर्यंत कांदा टोमॅटो शिजते तोपर्यंत मी ते कढी सुद्धा फोडणी देऊन देते। म्हणजे अशा प्रकारे जर स्वयंपाकाचं मॅनेजमेंट केलं तर मग स्वयंपाक जो आहे ना तो खूप पटकन होत असतं। आणि मी शक्यतो काय करते ना, किचन ओट्यावर पसारा जरा कमी करते, म्हणजे पसारा कमी झाला तर मग लवकर आपल्याला म्हणजे स्वयंपाक करताना बऱ्याच गोष्टी सुचतात। त्यानंतर इथे बघा, मी अगदी घरी बनवलेला प्रीमिक्स आहे, त्यातला मी 1 वाटी प्रीमिक्स घेतला आणि आता मला त्याचं प्रमाण माहिती आहे की किती पाणी टाकायचं काय टाकायचं, म्हणून मी डायरेक्ट जगनीस जे आहे ते त्यामध्ये पाणी टाकत आहे। त्यानंतर एका भांड्याला ऑइलिंग जे आहे ना ते लावून घेतली आणि ही प्रोसिजर जी आहे ना म्हणजे ढोकळ्याची खूप फास्टमध्ये करायला लागते, कारण प्रीमिक्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोडा असतो। सो तो सोडा भरपूर वेळ काही ॲक्टिव्ह राहत नाही, म्हणून मी फास्टमध्ये जे आहे ना ही प्रोसिजर करून घेतली। त्यानंतर पाणी पण छान गरम झालं होतं, सो कुकरला ढोकळा लावून घेतला, कढी सुद्धा फोडणी घालून घेतलेली आहे। त्यानंतर राईस सुद्धा मी इथे बनवून घेतलेला आहे। सो भाजीची सुद्धा फोडणी दिली। त्यानंतर बघा, कोथिंबीर जी आहे ना मी छान वॉश करून अशी डब्यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवते, जेणेकरून मला भरपूर दिवस कोथिंबीर पुरते आणि मस्त फ्रेश राहते। आणि अशा धावपळीमध्ये खूप लवकर म्हणजे आपल्याला म्हणजे भाजीमध्ये वगैरे टाकता येते। त्यानंतर आधी भाजी वगैरे सगळं करून घेतलं, त्यानंतर चपात्या करायच्या आहे। सो आज मला एक स्वीट रेसिपी करायची होती मोदकची, म्हणजे तांदूळ पिठाची उकड काढून जे आहे ना मोदक तयार करायचे होते, पण माझ्याकडे तांदळाचं पीठच नव्हतं, म्हणून मी ते तांदूळ आणि साबुदाणा जे आहे ते भिजवत टाकलं। त्यानंतर मी इथे स्मार्ट बाजारला आली, मला एक कोकोनट घ्यायचं होतं, कारण मी कोकोनटचं सारण जे आहे ते तयार करणार आहे। त्यानंतर मी इथे मोदकचा साचा बघितला, पण तो साचा मला काही मिळालंच नाही। माझा मूड इतका ऑफ झाला की काय सांगू तुम्हाला, अगदी मूड ऑफमध्ये काम केलं तर मग अशा गडबडी जे आहे ते होत असतात। सो नारळ फोडलं, नारळमधला जो दूध होता ना तो एका वाटीत काढून ठेवली, पण घाई गडबडीमध्ये तो माझ्याच अंगावर जे आहे ते पूर्ण सांडला। त्यानंतर ड्रेस वॉश केला, पण त्यातला स्मेल काही जात नव्हता, म्हणून रूम फ्रेशनर थोडंसं मारलं होतं, पण वेदांत तोच रूम फ्रेशनर जो आहे तो घरात घेऊन असं फिरत आहे की काय सांगू तुम्हाला। त्यानंतर नारळाचे छोटे छोटे तुकडे केले आणि मिक्सरमधूनच काढून टाकलं, कारण आता किसत बसायला माझ्याकडे वेळ नव्हता, तसेही मला मोदक अजिबात करता येत नाही आणि त्यातल्या त्यात साशा नाही म्हटल्यावर म्हणजे ते मोदक कसे होणार, म्हणजे अजूनपर्यंत मी हाताने कधीच मोदक केलेले नाहीत। तर चला आता आज ट्राय करून बघूया। सो एक पातेली घेतली, छान वॉश करून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं 2 चमच तूप टाकलं आणि जो काही नारळाचा किस मी काढून घेतलेला होता ना तो मी त्यामध्ये टाकून घेतलं, कारण नारळ म्हणजे ओला नारळ होता आणि नारळाचं किस आपण असं डायरेक्ट जर म्हणजे मोदकामध्ये भरलं तर मग ते असं खूप चिपके होतात, त्यामुळे म्हटलं थोडंसं भाजून घेऊया। त्यानंतर वेदांचं सुरू होतं की मम्मा भूक लागली, म्हणजे आता त्याचं 3:30-4 वाजलेले आहेत, म्हणून त्याला प्रचंड भूक लागली होती, म्हणून मी त्याला दूध देऊन दिली। सो साईड बाय साईड म्हटलं चला हेही काम करून घेऊया। सो अशा प्रकारे माझं जे आहे ना घराचं मॅनेजमेंट होत असते। सो इथे थोडा वेळ परतून घेतलं, आधी म्हटलं याला दूध देते, कारण त्याला एकदाची भूक लागली ना तर तो पूर्ण घर डोक्यावर घेऊन आता इथे नारळाचं किस जो आहे तो छान असं तुपात परतून घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमच मी इथे जे आहे ना गुळाचं पावडर टाकलं। सो अख्खा गुळ टाकलं तर मग काय होते ना, तर तो विरघळायला खूप वेळ लागतो, म्हणून मी शक्यतो गुळाचं पावडर जे आहे ते आता सध्या आणत आहे, त्यामुळे इथे गुळाचं पावडर टाकून घेतलं, सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवलं। आता हे थंड होऊ देऊया। सो ज्या पातेलीमध्ये मी हे सारण तयार केलं त्याच पातेलीमध्ये मी तांदूळ पिठीची जे आहे ना ते उकड काढून घेणार आहे। त्याआधी हे तांदूळ आपण मिक्सरला वाटून घेऊया। सो जेवढ्या पाण्यामध्ये मी हे तांदूळ भिजवले होते ना तर तेवढ्याच म्हणजे त्याच पाण्यामध्ये मी हे मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे। त्यानंतर गॅसवर पातेली ठेवायची, गॅस कुठेच म्हणजे सुरू करायचं नाही। सो बंद गॅसवर जे आहे ना एका चाळणीने हे जे आपण मिश्रण वाटून घेतलं ते सगळं इथे गाळून घेऊया, कारण यामध्ये मी साबुदाणा भिजवला होता, त्यामुळे साबुदाणा म्हणजे फारसा तसा बारीक होत नाही, त्यामुळे मी इथे एका चाळणीने चाळून घेतला। त्यानंतर इथे बघा गॅस मी सुरू केलेला आहे। आता हळूहळू आपल्याला हे मिश्रण असं फिरवून घ्यायचं आहे, कुठेच याचे गुठळ्या तयार करून द्यायचे नाहीये। त्यानंतर मी इथे
1 कप जे आहे ते दूध घातला आणि लगातार आपल्याला असंच फिरवत राहायचं आहे, जेणेकरून याचं छान असं मस्त असं गोळा तयार होईल. सो तुम्ही इथे बघू शकता मिश्रण अगदी घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. सो आपल्याला खूप असं जोराने जे आहे ना परतून घ्यायचं आहे, कारण गुठळ्या तयार झाल्या की मग समोरची प्रोसिजर करायला थोडा त्रास जातो, म्हणून इथे खूप फास्टमध्ये ही प्रोसिजर करून घ्यायची आहे. सो तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटातच हे मिश्रण छान घट्ट झालं. त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे. आता याला चांगलं असं थंड होऊ देऊया. त्यानंतर आपण याचे जे आहे ना मोदक तयार करून घेऊया. सो अक्षरशः मला इतकी भीती वाटत होती, कारण मी फर्स्ट टाइमच हे मोदक जे आहे ते करत आहे आणि मला म्हणजे मोदक तर मी भरपूर वेळा केलेले आहे, पण बरेचदा मी साच्यानेच करते. आज माझ्याकडे साचा नाही, त्यामुळे मी ते हाताने करते. सो छान तो पीठ जे आहे ना असं मस्त असं सॉफ्टली जो आहे ना तो बनवून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यातला छोटा गोळा घेतला. तर याआधी जे आहे ना म्हणजे 2 मिनिटापूर्वी यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघितले. सो काही बायका इतके छान मोदक करतात ना, म्हणजे अगदी हातानं अशा सुंदर अशा कड्या आल्या असतात. सो मी पण ट्राय केलं त्यांनाच, म्हणजे त्यांनाच बघून मी सुद्धा 1-2 असे मोदक ट्राय केले, पण माझ्याने काही जमतच नव्हते. सो भरपूरदा म्हणजे प्रयत्न केल्यानंतर आजचे एकही मोदक माझे जमले नाही आणि आज मोदकचा सगळा प्लॅन जो आहे ना तो म्हणजे पचकाच झाला माझ्या मोदकचा. तरी पण मी प्रयत्न केले त्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता 1-2 असे म्हणजे थोडे चांगले झाले होते, म्हणजे बऱ्यापैकी, खूप जास्त असे वाईट नाही झाले, म्हणजे फेकून देण्यासारखे तर नाही झाले होते. जसे जमले तसे मी हे मोदक जे आहे ना ते बनवून घेतलेले आहे. सो त्यानंतर तुम्हालाही वाटेल मी घरातलं कुठलं काम करायला घेतलं आणि वेदांत तिथे लुडबुड करल नाही, असं तर कधीच होणार नाही. त्याला खूप इंटरेस्ट आहे घरातल्या कामांमध्ये. मी भांडी घासते तेव्हा पण तो मध्ये मध्ये येतो, काही म्हणजे स्वयंपाक करायचं असलं तेव्हा पण तो मध्ये मध्ये येतो, कपड्यांच्या घड्या असो, म्हणजे बऱ्यापैकी 90% घरातल्या कामांमध्ये तो आहे ना मध्ये मध्ये येत असतो. जेव्हा तो स्कूलला जातो तेव्हाच मी माझं काम निवांतपणे करू शकते, नाहीतर तो घरात असला की खूप जास्त असं त्रास देत असते की मम्मा मी करून बघतो. सो जसं मोदक मी करत आहे तसंच सेम प्रोसिजर जे आहे ना तो पण म्हणजे फॉलो करत आहे. त्यानंतर सगळे मोदक मी इथे बनवून घेतलेले आहे आणि गॅसवर एका पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. सो माझ्याकडे स्टीमर नाही, म्हणून मी एक अशी चाळणी घेतली आणि या चाळणीमध्ये सगळे मोदक घालून जे आहे ना मी स्टीम करून घेणार आहे. म्हणजे जेमतेम 8 मिनिट मी हे मोदक जे आहे ते स्टीम करून घेणार आहे. टेंटेळ्या तर बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम मोडके तोडके मोदक जे आहे ते मी बनवून घेतलेले आहे, पण खाण्यासाठी खरंच खूप टेस्टी झाले. त्यामुळे वेदांत आणि मी इतके म्हणजे आम्हाला इतकी आतुरता झाली होती की कधी कधी आम्ही यांना खाऊ. सो वेदांत आणि मी भरपूर मोदक खाल्ले. चिवने एकही मोदक ट्राय केला नाही. ती म्हणे की नाही तिला नाही खायचं आहे, म्हणून आम्ही कशी झाले जे आहे ना मस्त अशी मोदक पार्टी जी आहे ती करून घेतलेली आहे. त्यानंतर मला जायचं होतं गणपती बघायला. सो आज रविवार आहे, त्यामुळे मुलांना म्हटलं चला आता तुम्हाला ही छान असं मस्त गणपतीचे दर्शन जे आहे ते करून येते. त्यानंतर मी इथे साडी घातलेली आहे. सो ही साडी मी मिशोवरून बाय केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर मला नक्कीच कमेंट करा, मी नक्कीच याची लिंक तुम्हाला देणार. त्यानंतर कशी दिसताय तेही सांगा मला. सो अगदी अशी साधी सुधी तयारी करून जे आहे ना आम्ही निघालेला आहोत गणपती बघण्यासाठी. आधी म्हटलं जे कॉलनीमध्ये बसला आहे ना तो गणपती बघून घ्यावा. सो तोच गणपती बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. अगदी घराच्या जवळच होतं आणि खरंच खूप छान म्हणजे गणपती मांडलेलं होतं. आणि ज्या म्हणजे एरियामध्ये गणपती असतो ना तिथलं वातावरण इतकं म्हणजे फ्रेश होऊन जातो. इतके काही लोक काही बायका इतके एन्जॉय करतात ना की कायच सांगू. आणि इथे खूप सुंदर सुंदर गेम म्हणजे सुरू होते. त्यानंतर तुम्ही इथलं डेकोरेशन बघू शकता. मला तरी या गणपतीचं डेकोरेशन खूपच जबरदस्त वाटला की खूपच छान मस्त असं डेकोरेट केलेलं होता. आणि अगदी म्हणजे या कॉलनीमध्ये असं सगळीकडे खूप अशी प्रसन्नतेचा वातावरण जो आहे ना तो होता. त्यानंतर इथे काही फोटोशूट केले वेदांत सोबत. वेदांत थोडा वेळ जे आहे ना इथे बरेच छोटी मोठी मुलं जे आहे ना खेळत होती. सो तो इथे सुद्धा खेळणं सुरू केलं. त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत तुमसरचा राजा बघण्यासाठी. सो चिवच्या पप्पांचं ऑफिस आहे ना त्या साईडला इथे तुमसरचा राजा बसलेला आहे. तिथे आरती सुरू होती, तिथून बघितलं. त्यानंतर इथे आलो आम्ही तुमसरचा महाराजा बघण्यासाठी. सो इथे आलो तेव्हा इथला गणपती खरंच खूप मोठा होता. इथे काही फोटोशूट केले, काही व्हिडिओ शूट केले. सो आज सगळं व्हिडिओ जो आहे ना तो चिवने शूट केलेला आहे. त्यानंतर इथे जसं मी म्हणजे गणपतीला बघतच होती तेवढ्यात माझी एक सबस्क्रायबर जे आहे ना
ती मला मिळाली. सो त्या ताई माझे व्हिडिओ बघतात, डेली व्हिडिओ बघतात आणि तेच ते मला जे आहेत ते सांगत होत्या की तुझे व्हिडिओ खरंच खूप छान. 2-5 मिनिट गप्पा केले आणि मग त्या पण घाईमध्ये होत्या आणि मला पण घाई होती, म्हणून तिथून आम्ही निघालो घरी. सो चला, आता असं होतं आजचं काही व्हिडिओ. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.